या प्रवासात भन्नाट भन्नाट भन्नाटाची मजा येणार आहे तुम्हाला सर्वांना, कारण की कोस्टल रोड लागणार आहे, गोवा बघायला भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो आपण केरळ मार्गे तामिळनाडू मध्ये जाणार आहे. तर असंख्य अशी रोड बघायला भेटणार आहे. त्यानंतर जेवण कसं असतं या साईडचं ते पण बघायला भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो टोल खर्च, त्यानंतर बॉर्डर खर्च, त्यानंतर डिझेल खर्च, टोल नाका खर्च, हे सगळं 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 डिटेल बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर मिस करू नका ही सिरीज मुंबई ते रामेश्वरम. मित्रांनो भारत बेंच बघा कचरा वाहण्यासाठी केलेली. राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवर. मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे अनगिनत सिटीज. मित्रांनो तुम्ही आतापर्यंत चांगला रस्ता बघितला पनवेल ते डायरेक्ट कन्याकुमारी. त्यामुळं आता 70 किलोमीटरला 2.5 तास दाखवायचंय. म्हणजे आता इथून पुढं आपलं ॲडव्हेंचर चालू होणार. तर व्हिडिओ आणखीन पुढे नक्की बघा मित्रांनो, खूप मजा येणार आहे. मला पण बघायचंय की 70 किलोमीटर 2.5 घंटे कसे लागतात. चहा घेण्यासाठी थांबलो आहे. चहा घेऊया, थोडं फ्रेश होऊया, कारण की सकाळपासून निघल्यापासून काय पण नाही, नाश्ता केलाय फक्त. चला तर घेऊया चहा आणि निघूया फलकसाठी. मित्रांनो ॲडव्हेंचरच आहे बघा, व्हाईट मस्जिद. आपला ॲडव्हेंचर सुरू झालंय बघा. सगळा घाटाघोटाचा रस्ता आहे आणि डोंगरे मामा फिरले केरळाच्या गावागावातून. बघा मित्रांनो कसा खेड्या पाड्यानं रस्ता जातोय हा. केरळमध्ये खरेच रस्ते चांगले बरं का.
पलक्कडमध्ये. पलक्कडचे 2 किलोमीटर समोर निघालो व पार्टीचा फोन आला, मामा आज के दिन आपको इधर ही रुकना पडेगा. वो त्याचा आणखीन माल आहे मित्रांनो, कोयंबतूरमधनं घेऊन जायचं आहे. बघूया काय होतं आहे काय नाही. तो 10 मिनिट का टाइम दीजिए. आणि हा बघा ॲडव्हेंचर झालं बरं का आपल्यासोबत. घाट वाकडा तिकडा होता, एक 10-12 वाकडे तिकडे टर्न होते. त्या ठिकाणी शूट नाही करता आलं, परंतु बाकी जेवढं शूट करता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलंय. आणि आता बघूया पलक्कड पासून तर तुथुडी पर्यंत. तुथुडी आहे गावाचं नाव नाही येत आपल्या. रामेश्वरच्या पण समोर जायचंय आपल्याला. म्हणजे भारताचं ते डायरेक्टली शेवटचं गाव असेल बहुतेक, तामिळनाडू साईड. तर बघूया चला, एक 10-15 मिनिटं पार्टीची वाट बघूया. आणि तो बोललाय, मामा आप पलक्कड़ में रुको थोड़ा, मैं मेरा सेट से बात करेगा और आपको कोयंबतूर से 2-3 बॉक्स लाना पड़ेगा. मतलब तुला पे करावं लागतील त्याला. तो बोलला ठीक आहे, मग पैसा देईन का, उसका कोई टेन्शन नाही. चला तर वाट बघूया त्याची, थांबूया थोडं. तोपर्यंत कंबर तरी वर करतोय. सकाळी 7 वाजेपासून जाग्यावर निघालोय मित्रांनो. आपण कर्नाटक केरला बॉर्डरला होतो. आता जवळपास केरला ते तामिळनाडू बॉर्डरला पोहोचलोय. आता संध्याकाळचे वाजले 6, म्हणजे 12 तासात जवळपास 700 किलोमीटर गाडी दिवसा असून सुद्धा ओढली मित्रांनो. आपल्याला फक्त आता राहिलंय 100 किलोमीटर. पण आता वाजले 2. आपल्याला खूप झोप यायला लागली. झोपूया आपण. 100 किलोमीटर काय, सकाळी 6 वाजता उठायचं, निघायचं. चला तर झोपूया आता. आपली झोप झालेली आहे आणि तुम्ही आपल्याला सूर्यदर्शनही झालेलं आहे मित्रांनो. चला निघूया. कन्याकुमारी 256. तुतुकडीला जायचंय आपल्याला. हो, तुतुकडीलाच जायचंय. चला. तर बघू शकता सकाळचं वातावरण थोडंसं धुकत, नॉर्मल थंडी. कारण की आपण 1-1.5 तासामध्ये पोहोचणार आहोत तुतकुडी. हा आपला अनलोडिंग पॉइंट जो आहे मित्रांनो, तो रामेश्वरम. आणि मित्रांनो रामेश्वरम भारताच्या नकाशात सगळ्यात खालच्या साईडला आहे बघा. आपण थांबलोय चहा घेण्यासाठी. इकडं भाषेचा लय मोठा प्रॉब्लेम बघा. अण्णाला फक्त तामिळ समजती आणि आपल्याला काय तामिळ येत नाही बघा. आता कसं होणार, आणखीन आपलं 50 किलोमीटर बाकी आहे. चला बघूया काहीतरी ऍडजस्ट करूया. तुटकं फुटकं इंग्लिश बोलावंच लागणार आहे आपल्याला. कारण की यांना जे आहे ना तर तामिळ आणि इंग्लिश.
पवन चक्कीच्या पंख्याची कंपनीचे मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता. हा हे काय बघतोय मी 2000 किलोमीटर येऊन सुद्धा इकडं मकान मित्रांनो. विष्णू भगवान. तर मित्रांनो आपण पोहोचलोय तुतुकुडी या ठिकाणी. रामेश्वरमच्या आसपास हा परिसर आहे आणि इथला डिझेलचा जो रेट आहे ना 93.32चा आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रापेक्षा फक्त आणि फक्त 1 रुपयानं महाग. म्हणजे बघा तामिळ सरकार किती चांगलं आहे. म्हणजे तुम्ही बोलताल की मामा तुम्ही तिकडे गेले त्यामुळे त्यांचंच बोलताय का? तसं काही नाही मित्रांनो. ॲक्च्युअल मी इथून पुढं जेवढं फिरल ना प्रत्येक ठिकाणचा तुम्हाला डिझेलचा रेट सांगणार. बघा आपण गोव्यातनं आलो, गोव्याचा पण डिझेलचा रेट सांगतोय तुम्हाला. आणि त्यानंतर केरळाला गेलो होतो कर्नाटक थ्रू, तर तिकडचा पण रेट सांगतोय, कर्नाटकचा पण रेट सांगतोय तुम्हाला. त्यानंतर गोव्याचा पण रेट सांगतोय तुम्हाला. त्यानंतर पॉंडेचेरीमध्ये आपल्याला माहे म्हणून थोडंसं एक 10 मिनिटाचंच गाव लागतंय, तिथला पण रेट सांगतोय तुम्हाला. पिकअपची हाईट बघितली का? हाईट 7 फुटाला प्लस अशी हाईट आहे. आपल्या महाराष्ट्रात चालत नाही, मग इकडं कशी चालती? मी अण्णाला विचारला, अण्णा बोलला मामा अण्णा इधर वॅलिड कंटेनर हाईट. म्हणजे तो बोलला की अण्णा इधर कंटेनर हाईट RTO वॅलिड. 7.5 फुटाला प्लस अशी हाईट आहे. ही पवन चक्की बघा. अर्ध्या लोकांना पोहोचलोय आपण तुतुकुडी. तर मित्रांनो आपण पोहोचलोय तुतुकुडी मध्ये. पार्टीवाल्यांना थांबायचं सांगितलंय. 15-20 मिनिटं झाले मित्रांनो आपण थांबलेलो आहे. पण उष्णता लई इकडं लय गरम होत आहे बघा. हे बघू शकता तुम्ही, पाऊस पण झालेला आहे इकडं काल परवा. तर मित्रांनो तामिळनाडू भाग तसा पण गरमट जास्त आहे आणि ट्रॅफिक बघू शकता. मेन सिग्नल असून पोलीसवाला नाही इथं. आता काय पार्टीवाला येऊस तर गाडीतच बसावं लागणार, पर्याय नाही आपल्याकडं. चला तर बसूया गाडीत. पार्टीवाला आलेला आहे, आपल्याला त्याच्या पाठीमाग जावं लागत आहे. ही समोरची जी 2 व्हीलर दिसते ना तुम्हाला, तर तिथं तो आहे आपला पार्टीवाला. तर मित्रांनो जसं आपण सामान भरलेलो होतं तसंच आणखीन पण गाडीत आहे. तर बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती घाम किती आलाय. तामिळनाडूत गरम लय होत आहे, बाकी काही असं. पोहोचलो आहे तुतुकुडीमध्ये आणि टोटल आपल्याला टोल नाका लागलाय 1000 रुपये. आपला गोव्याचा टिपी चालू असल्यामुळे आपल्याला तेवढा काही फरक पडला नाही. आपल्याला फक्त केरळाचा टिपी काढावा लागला. आणि मी तुम्हाला टिपीचे ही रेट सांगणार आहे मित्रांनो. बघा गोव्यातनं जर तुम्ही येणार असाल आणि 1.5 1.7 जर गाडी असेल, म्हणजे 3 टनाच्या पुढची जर गाडी असेल मित्रांनो तुमची, तर तुम्हाला गोव्याचा टिपी लागतो 850 रुपये, कर्नाटकचा टिपी लागतो 550 रुपये. पॉंडेचेरीला टिपी लागत नाही, कारण 10 ते 20 किलोमीटर लागतं ते. तिथं टिपीचं कोणी विचारत नाही. आणि
पोलीसवाला आरटीओ कोणीही ताडवत नाही, कारण त्यांना माहिती आहे पॉंडिचेरीमध्ये कोणी खाली करत नाही गाड्या, डायरेक्टली कोचीन वगैरे जातात किंवा कन्याकुमारी साईडला गाड्या जातात. आणि आपल्या गाडी मोठी असल्यामुळे तामिळनाडूचा टीपी आपल्याला लागलाय मित्रांनो, फक्त आणि फक्त 450 रुपये. आणि मित्रांनो, आपण गोव्यामध्ये गेल्यानंतर आपली गाडीची कॅपॅसिटी, फ्युल कॅपॅसिटी, डिझेल कॅपॅसिटी ज्याला बोलतो आपण, ती आहे 40 लिटरची. म्हणजे एकदा टाकी फुल केली तर 650 किलोमीटर आपली गाडी चालती मित्रांनो. आपल्या गाडीचं मॉडेल आहे 2022चं 1.5 बलोरो पिकअप. आणि माल काय 200 किलोचे. म्हणजे मी जसं फिरायला चाललोय कन्याकुमारीला, तर चला गोव्याचा मित्रांनो, गोव्याचा रेट आहे डिझेलचा रेट. गोव्याचा डिझेलचा रेट आहे मित्रांनो 88.84 पैसे. त्यानंतर कर्नाटकचा रेट आहे मित्रांनो 92 रुपये 95 पैसे. आणि त्यानंतर लागतं आपल्याला पॉंडेचेरी. सर्वात कमी रेट डिझेलचा या ठिकाणचा आहे मित्रांनो 84.84 पैसे. आणि त्यानंतर लागतं तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये डिझेलचा रेट आहे मित्रांनो 93 रुपये. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी.